रोहिणी आणि निलेशचं लग्न झालं. हे दोघंही प्रेमळ होते, एकमेकांचा सहवास यांना आवडत होता आणि हे रील स्टार होते. लोकांना यांच्या रील्स आवडायच्या. प्रत्येकांना असं वाटायचं की आपला जोडीदार हा निलेशसारखा किंवा रोहिणीसारखा असावा. ह्यांच्या गमती जमती, यांच्यामध्ये जे काही पती पत्नीमधलं जे भांडण असेल, हे सगळं ते खूप छान रील्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचे. असं कुठलंच घर नसेल महाराष्ट्रातलं ज्यामध्ये ह्या दोघांना कोणी बघत नसतील. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरामध्ये ओळखल्या जाणारे निलेश आणि रोहिणी हे रील स्टार होते आणि ह्यांना सगळे लोक पसंत करायचे. पण ही रील स्टार रोहिणी तिने स्वतःला संपवलं. तिने का स्वतःला संपवलं हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज जी सत्य घटना जी आहे ती महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मंगळवेढा तालुका आहे आणि त्या तालुक्या अंतर्गत एक छोटंसं गाव येते ब्रह्मपुरी. तर ह्या ब्रह्मपुरीमध्ये हे दोघंही राहत असतात आणि 5-6 वर्षापूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं आणि यांचं हे प्रेमविवाह होतं आणि आंतरजातीय विवाह असल्यामुळे ह्यांनी जे गाव आहे त्यांचं ते सोडून दिलं आणि ते पुण्याला गेली आणि पुण्याला सेटल झाले. तिथे गेल्यावरती यांनी रील्स बनवल्या आणि छोटे छोटे रील्स ह्या बनवायला लागले आणि ह्यातून लोकांना ते आवडू लागलेले. आणि मग फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब इथे ते व्लॉगिंगसुद्धा करायला लागले. त्यामुळे लोक ह्यांना पसंत करू लागले, ओळखू लागले आणि ह्यांना म्हणजे यांचे जे ब्लॉग्स होते ते अगदी व्हायरल व्हायला लागले. असा ह्यांनी अगदी छान असं सगळं यूट्यूबवरती त्यांनी केलं होतं आणि बघता बघता यांचे 1 लाख सबस्क्रायबरसुद्धा झाले होते आणि यांना सिल्वर प्ले बटनसुद्धा मिळालं होतं. असे हे प्रसिद्ध असं कपल होते आणि ह्यांना सगळेच प्रेम करत होते. पुण्यामधून जेव्हा यांना असं वाटलं की आता आपण आपल्या गावाला जायला पाहिजे आणि गावाला जाऊन त्यांनी परत ते ज्या गावाला त्यांनी सोडलं होतं त्याच गावाला ते परत आले, म्हणजे ब्रह्मपुरी या गावी ते लोक आले आणि तिथे रील्सचा प्रवास परत त्यांनी सुरू केला. इथे गावातल्या छोट्या मोठ्या गमती जमती, ह्या पती पत्नीमधलं जे भांडण असते, जे खट्याळपणा असतो, जी खाद्य संस्कृती आहे आणि त्यांची जी लँग्वेज आहे, म्हणजे सोलापूरकरांची जी भाषा आहे, त्या भाषेमध्ये अगदी ग्रामीण भाषेमध्ये हे बोलायला लागले. त्यामुळे सगळ्या लोकांना हे खूप आवडायला लागले आणि ह्यांचं अगदी एकंदरीत सगळं व्यवस्थित सुरू होतं. पण ह्यांना असं वाटलं की आता आपल्याला आपली इन्कम थोडी वाढवायला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी हा विचार केला की आपण हॉटेल व्यवसायात पदार्पण करायला पाहिजे आणि त्यांनी हॉटेल स्थापित केलं आणि ते हॉटेल त्यांनी सोलापूर मंगळवेढा जे हायवे आहे त्याच्या हायवेवरती त्यांनी आपलं हे हॉटेल सुरू केलेलं. हे हॉटेल कमी वेळात खूप छान रन करायला लागलं आणि इथे आम खास सगळे लोक यायला लागले. म्हणजे साधारण लोक आणि मोठमोठी राजकारणी लोकसुद्धा इथे येऊन इथे जेवणाचा आस्वाद घेऊ लागले. आणि हे हॉटेलसुद्धा रोहिणीने स्वबळावरती चालवायला सुरुवात केली होती. म्हणजे स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी जी होती ती रोहिणीवरती होती आणि तिथल्या गमती जमती आणि कस्टमरसोबत ते काय बोलतात, छोट्या छोट्या रील्स आणि त्यांच्या म्हणजे हॉटेलमधली जी मेजवानी असेल, छान मेनू असतील, ते सगळे ते लोकांपर्यंत पोहोचवत होते. आणि आजूबाजूच्याच परिसरातील नाही तर बाहेरचे सुद्धा लोक यांच्या हॉटेलमध्ये व्हिजिट करत होते आणि ग्रामपंचायत हॉटेल हे खूप फेमस झालं होतं. आणि त्यांना असं वाटलं की आता आपलं हे जे हॉटेल आहे ते छान रन करायला लागलं आणि ते लोक पण खुश होते. त्यांचं सगळं व्यवस्थित एकंदरीत चांगलं सुरू होतं.
यूट्यूब त्यांचं छान होतं, इंस्टाग्राम त्यांचं छान होतं आणि फेसबुकवरती पण हे लोक प्रसिद्ध होते. तिथूनही त्यांची इन्कम सुरू होती आणि हॉटेल व्यवसाय पण त्यांचा खूप छान सुरू होता. त्यामुळे असं काही होईल असं कुणाला वाटलंच नव्हतं. अशी धक्कादायक घटना लोकांपुढे आली की अगदी सोलापूरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र, जे जे लोक यांना ओळखत असतील ते सगळे हादरून गेले. कारण 26 मेच्या दिवशी रोहिणीने आपल्या त्या ग्रामपंचायत हॉटेलमध्ये संपवलेलं, यामागचं नेमकं कारण काय आहे? स्थानिक पत्रकार जे आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की ह्यांचा जो व्याप आहे हा खूप वाढला होता. त्यांचं जे एक हॉटेल होतं ते तर सगळं व्यवस्थित हे लोक हँडल करत होते, पण त्यानंतर त्यांनी परत 2 हॉटेल उघडण्याचा निर्णय केला आणि त्यांनी 2 हॉटेल उघडले सुद्धा. पण त्याचं आर्थिक नियोजन असेल किंवा त्याचं व्यवस्थापन असेल, हे दोघंही पती पत्नी नीट सांभाळू शकले नाही आणि त्यांच्यामध्ये ताणतणाव, टेन्शन, भांडण वाढायला लागलं आणि हेच कारण असू शकते असं तिथल्या पत्रकारांना वाटू लागलेलं. आणि काही लोक म्हणाले की रोहिणीचं हे दुसरं लग्न आहे, त्यामुळे पण यांच्यामध्ये वाद होत असतील, त्यांचे पर्सनल कारण असतील किंवा हॉटेलशी रिलेटेड काही कारणं असतील, पण ह्यांच्यामध्ये ताणतणाव खूप वाढलेला होता आणि ह्यामुळे हिने अगदी टोकाची अशी भूमिका घेतली असावी असं तिथल्या लोकांना वाटते. 26 मेच्या दिवशी निलेश हा पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं की रोहिणीने म्हणजे त्यांच्या पत्नीने गळफास घेतला आणि तिने स्वतःला संपवलेला. पोलिसांनी त्याला सगळं सविस्तर विचारलं तेव्हा तो म्हणाला की नेहमीप्रमाणे 26 मेच्या दिवशी आम्ही 2 वाजता हॉटेलमध्ये दोघंही होतो आणि आम्हा दोघांमध्ये शाब्दिक अशी बाचाबाची झाली, जी प्रत्येक पती पत्नीमध्ये कॉमन आहे. आणि आमचं जे भांडण झालं त्याच्यानंतर रोहिणी किचनमध्ये गेली, म्हणजे हॉटेलच्या किचनमध्ये गेली. बराच वेळ ती किचनच्या आतमध्ये होती आणि तिचा आवाजही आलेला नव्हता. त्यामुळे मी काय झालं म्हणून मी आतमध्ये गेलो किचनमध्ये, तर किचनचं दार आतून बंद होतं आणि मी ते खूप नॉक केलं, तिला बोलावलं, आवाज घातला, पण तिने काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मग मी बाहेरून खिडकीतनं पाहिलं तर मी अगदी स्तब्ध झालो, कारण तिला मी खिडकीतनं जेव्हा पाहिलं तेव्हा ती शेडवर जे अँगल होता त्या अँगलला झुललेली ती मला दिसलेली. मी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं, ओरडून त्यांच्याजवळ गेलो, त्यांना बोलावलं आणि म्हटलं की बघा आपण दार उघडू, आणि ते सगळे लोक आले आणि त्यांनी दार तोडलं. तेव्हा सगळे स्तब्ध झाले. रोहिणीला जवळच्याच ग्रामीण रुग्णालयात नेलेलं. तिथे डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि मृत घोषित केलं. ह्या दोघांची ख्याती इतकी जास्त होती की पूर्ण सोलापूर आणि ब्रह्मपुरी हे सगळं गाव त्या हॉटेलच्या जवळ जमा झालेलं आणि सगळ्यांनी हळहळ व्यक्त केलं. तिचं अंत्यविधीसुद्धा झाली. पण ह्या मागचं नेमकं कारण काय आहे असं जेव्हा स्थानिक पत्रकारांनी तिच्या सासऱ्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले, आम्ही सुद्धा शॉक आहोत, कारण यांचा संसार चांगला सुरू होता, यांचं हॉटेल व्यवसाय खूप चांगलं सुरू होतं, पण तरीही हिने असं का टोकाची भूमिका घेतली माहिती नाही. एकंदरीत सगळं प्रकरण जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं वाटते की पती पत्नीमध्ये काहीतरी कलह होता आणि ह्यामुळे तिने स्वतःला संपवलेलं असेल असं प्राथमिक माहितीवरून तरी दिसते आहे. पण काहीही असलं तरीही इतकी मोठी रील स्टार होती तिने असं स्वतःचा शेवट करायला नको होता. पण त्यावेळेस तिची मानसिक स्थिती काय असेल, तिला कुठल्या गोष्टीचा राग आला होता, कुठल्या गोष्टीचं दुःख होतं, हे त्या तपासातूनच कळेल. दुःखद घटना, महाराष्ट्राला हादरवणारी घटना अशी ही डोळ्यासमोर आलेली आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.